मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पार पडली। या सुनावणीला त्यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते। सुनावणी संपल्यानंतर त्यांनी मसाजोगची पोटनिवडणूक आणि या सुनावणीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मसाजोगची जनता ही स्वाभिमानी आहे आणि निवडणुकीच्या निकालातूनच विरोधकांना जनता उत्तर देईल असं ते म्हणाले। की निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना मसाजोगची निवडणूक कुणी लढवायला सांगितली हे देखील आम्ही स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हे निवडणूक कुणी लढवायला सांगितली, निवडणूक का लढवली जात आहे, याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे मसाजोगचे स्वाभिमानी गावकरी ज्यांनी आत्तापर्यंत मला कोणा व्यक्तीनं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने, गाव आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी, संघर्ष योद्धे मनोजदादा, राजकीय नेते मंडळी ह्या सगळ्यांनी साथ दिलेली आहे। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं उत्तर ही मसाजोगची स्वाभिमानी जी जनता आहे ती येणाऱ्या 28 तारखेला देईल आणि ते निकालातून दिसेल। त्याच्यामुळं मला त्या गोष्टीवर कुठलंच वक्तव्य करायचं नाही। आज प्रचार सुरू आहे। प्रचार सुरू असताना देखील तुम्ही कोर्टाच्या तारखेला आलात, तिथे सुरबानी देशमुख यांच्याकडून देखील प्रचार केला जातो। नाही, मला केस महत्त्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे। केस सगळ्यात महत्त्वाची आहे। माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे। त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या। आणि हा जो काही आरोप केलेला आहे, माझ्या कुटुंबावर कुणीही बोलायचा प्रयत्न करू नये। मला कालच वहिनीचा फोन आला होता लगेच की हे असं वक्तव्य कसं करू शकतात, तर मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, परंतु हे जे स्पष्ट होणार आहे सगळं ते 28 तारखेच्या मतदान रूपी जे आशीर्वाद आहे आणि पुढचं जे राहिलेलं स्वप्न आहे अण्णांचं, त्यातून सगळं स्पष्ट होणार आहे। त्याच्यातून बोलून विषय वाढवण्यापेक्षा 29 तारखेला या गोष्टीवर स्वतः वहिनी आणि आम्ही स्पष्टीकरण देऊ की हे कुणी उभा केलं होतं आणि काय अपेक्षा आहे गावची। ज्या एका व्यक्तीनं, एका लोकप्रतिनिधीनं एका दलित बांधवासाठी आपला जीव द्याला, आहुती दिली प्राणाची, तर त्याचे काही हृदयात म्हणजे राहिलेले लोक असतील आणि ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीला पुढं केलं ते लोक आम्हाला कधीही सोडणार नाहीत आणि नक्कीच या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही येणाऱ्या 29 तारखेला देऊ। असं पण म्हणजे की